पुण्यातील हडपसरच्या ससाणे नगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी दगडे नावाच्या महिलेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गैरवर्तन केल्याचा आणि पादत्राणे फेकल्याचा आरोप आहे. या घटनेची काही दृश्य सीसीटीव्ही आणि सोशल मीडियावर समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये संबंधित महिला पुतळ्याजवळ दिसत असून त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिला जाब विचारल्याचं दिसत आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी महिलेला पकडून पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नेमका प्रकार कशामुळे घडला आणि या घटनेमागील कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेकांनी स्थानिक नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप केल्याचं समर्थन केलं आहे. मात्र काही जणांनी कायदा हातात घेण्याच्या प्रकारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हायरल झालेल्या काही दृश्यांमध्ये स्थानिक नागरिकांनी महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर जांभळ्या रंगाची शाई लावल्याचंही दिसत आहे. त्यामुळे या घटनेसोबतच नागरिकांनी केलेल्या या कृतीवरूनही चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर त्याच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया आणि तपासाच्या माध्यमातूनच कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद्याचा अपमान करणे किंवा कायदा हातात घेणं योग्य आहे का असा सवालही उपस्थित होत आहे. सध्या पुणे शहर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित महिलेविरोधात नेमक्या कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि या घटनेमागील संपूर्ण सत्य काय आहे हे पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी संबंधित या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी शांतता राखत कायदेशीर मार्गानेच कारवाई करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.